मिरजेत पुन्हा बोकाळला बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा धंदा. गॅस एजन्सीच्या मदतीने काळा बाजार सुरू आहे का? प्रशासनाचे दुर्लक्ष. मिरज शहरातील घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदा रिफिलिंग धंदा पुन्हा जोमात सुरू झाला आहे. काही काळ बंद झालेल्या या अवैध रिफिलिंगच्या अड्ड्यांनी आता पुन्हा डोके वर काढले असून याला काही गॅस एजन्सी मदत मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शहरातील काही भागांमध्ये खुलेआम गॅस रिफिलिंग सुरू आहे. सोशल मीडियावर दुकानाची वेळ आणि ठिकाण जाहीर करून ग्राहकांना बोलवले जात आहे. भर लोकवस्तीत अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग सुरू असल्याने नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. मधल्या काळात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर बेकायदा गॅस रिफिलिंगचे प्रकार कमी झाले होते. मात्र आता पुन्हा हे अड्डे सक्रिय झाले असून या अवैध व्यवसायाला कोणाची मदत मिळत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकारात काही गॅस एजन्सी भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. गॅस एजन्सीकडून काळाबाजार करणाऱ्यांना आणि बेकायदा रिफिलिंग करणाऱ्यांना सिलेंडर पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे. काही एजन्सीच्या गोदामामधून खासगी वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात सिलेंडरची वाहतूक करून या अवैध धंद्याला पाठबळ दिले जात असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे संबंधित गॅस एजन्सीची सखोल चौकशी करून या प्रकरणात दोषी आढळल्यास एजन्सी व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय घरपोच गॅस सिलेंडर देत असताना निश्चित दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचा तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर खुलेआम जाहिरात करूनही या प्रकारावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रकारावर प्रशासन कारवाई करणार का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.